तायडे तू मला दे, मी हा डेटा भरतो. दे. हे तू घरी का नाही गेलास? हे हा काय प्रश्न आहे का तायडे? अरे तू इथे एकटी बसून काम करणार, आपलं महिला मंडळ इथे बसून काम करणार आणि मी घरी जाऊ? तसंही मी घरी जाऊन काय करणार आहे? काहीच नाही करणार आहे. मग तुम्हाला हेल्प करतो ना. तरी शिक्षा आम्हाला मिळाली ना, तू जा ना घरी जा. हे शिक्षा भिक्षा काय, शाळेत होत आपण. दे चल, मी तर बोलतो आपण एकत्र काम करू. आणि आयडिया, ए महिला मंडळ सांगा, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे खायला काय आवडतं? आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक? वडापाव. वडापाव सांग, चालेल ना सगळ्यांना वडापाव? हा ओके वर्क्स. वडापाव? साडे 10 वाजून गेले, आता कुठली गाडी चालू असेल वडापावची? मग कशाला विचारतोयस? मी बोलली ना, आम्ही हे काम आटपून पटापट निघू. हे मुलींनो, पटापट करा, आपल्याला घरी जायचंय. How much more do we gotta work यार? And for how long? हा? मला तर घरी काय सांगावं याचंच टेन्शन आलंय. सासूची तब्येत पण बरी नाहीये आणि आज नवरा पण घरी आहे. मी उशिरा जाते हे समजल्यानंतर तो खूप चिडेल. माझे आई बाबा तर उद्या सकाळच्या गाडीने गावी जात आहेत. मी म्हणाली होती पॅकिंग साठी हेल्प करायला लवकर ये, आता तर ते पण चिडणार. शिट यार, मला तर पार्टीला जायचं होतं. ते पोचले पण असतील. काय गरज होती शायनरला इथे सगळ्यांना बसवून ठेवायची? सगळ्यांना घरी वेळेत जायचं असतं. हा काय माहित, सर आज जामच चिडले ना. असं काय प्रॉब्लेम आहे ना बायकांचा तेच कळत नाही. काय माहित, पहिल्यापासूनच आहे, आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून. आणि आज एवढ्या लॉट मध्ये बायका दिसल्या ना, त्याच्यामुळे एकदम चिडले असतील. काय असा त्रास दिलाय बायकांनी? त्याच्याच कंपनीचं काम करतोय ना आम्ही. किती सॅलरी आहे तुझी? सॅलरी किती आहे? हे ते माझी तेच तर बोलते. अशी काय छप्परफाड सॅलरी देत नाही ना, तरी पण आपण करतोय ना काम. काय तर म्हणे, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बायकांनी इथून जायचं नाही, ओव्हर टाइम करायचा. ते तायडे सर असं नाही बोलत आहे करत. हा घे, तू त्याचीच बाजू घे. अरे मी बाजू नाही घेते तायडे, पण मी खरंच बोलतोय. सर चांगले आहेत अगं, सर वाईट नाही आहेत. मला माहितीये शायनर कसा आहे ते. एक मिनिट, तू इथे आम्हाला मदत करायला थांबलाय की नजर ठेवायला? हा, तर शायनरने सांगितलं असेल आमच्यावरती नजर ठेवायला तुला. म्हणजे मी असं जयंती, तू कशाला टाळ्या वाजवल्या? I thought we were celebrating. तू काम कर, घरी जायचंय ना. ए तायडे, मी 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 तुझ्यावर नजर ठेवेल. अरे मी तुझी मदत करतोय आणि तू माझीच शाळा घे. मी बोललो आपण एकत्र मदत केली तर पटकन काम संपेल ना. चल मदत करतो मी. ए महिला मंडळ, मी आपण पटकन काम संपूया. कोणाला काय? ऐक ना, मला ती ब्लू फाईल तिकडनं आणून दे प्लीज, पटकन. मी फाईल आणून देऊ? अरे बापरे, आज मी सचिन आहे म्हणजे. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे येस, थँक्यू सो मच. अजून मी सांगितलं ना आज मला नाही जमणार म्हणून. उशीर होईल. एक दिवस तुम्ही आईंकडे बघा ना. प्रत्येक वेळी मीच करायला हवं का? तुला एक दिवस सुद्धा मॅनेज नाही करता येत का? हो, पण आज ओव्हर टाइम लागलाय, त्याला मी काय करू? हॅलो हॅलो, याचीच आहे ना आई. पण कामं सगळी लागली की ती मी करायची आणि हा जाणार मित्रांसोबत बाहेर. इशू, काय झालं? ओ ग नन्नू, मम्मा येणार आहे ना घरी? हो. मामाचा गुड बॉय कोण आहे? ईशान आहे की नाही? मग अजिबात रडायचं नाही, मम्मा लवकर घरी येणार आहे. अरे काय झालं, आमचे इथले टीचर आहेत ना, त्यांनी मला खूप 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 अभ्यास दिलाय, म्हणून मला वेळ लागतोय. ऐकणार ना मम्माचं? शान बाळणं माझं ते. तू एक काम कर, शांतपणे झोपून जा. ओके? तू झोपला की लगेच मम्मा घरी येणार आहे. ओके? चलो माझा गुड बॉय बेबी, चलो चलो सो जाओ. गुड नाईट, बाय. शर्वरी, माझा मुलगा खूप लहान आहे ग,
त्याला सांभाळायला येणारी केअरटेकर सुद्धा लहान आहे, तिलाही घरी जायचंय. मला घरी जावं लागेल. शी, घरी कोणी दुसरं नाहीये का? सासू सासरे नवरा? माझा डिवोर्स झालाय. सगळं मलाच बघावं लागतं. सानिका, माधवी, तुम्ही दोघी जा घरी. पण सर, मी त्यांच्याशी बोलेन, तुम्ही निघा. जा. काय चाललंय इथे? नायक, आणि तू काय सांगत होतीस यांना? मी त्या दोघींना घरी पाठवत होते. एक्सक्यूज मी, काय समजतं स्वतःला? हु आर यू? डिसिजन घेणारी तू कोण आहेस? मी एक बाई. खूप कामं एकाच वेळी करणारी, टाइम मॅनेजमेंट करणारी, मल्टीटास्किंग करणारी. 24 तासात मी जेवढी कामं करते ना मिस्टर खानोलकर, ते करण्यासाठी मला एक प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. आणि ते ऐनवेळी कोणी बिघडवलेलं मला आवडत नाही. कोणी? मी बॉस आहे तुमचा, सॅलरी देतो तुम्हाला. सॅलरी देता म्हणजे तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नाहीये. आम्ही सगळ्या जणी इथे नवीन आहोत, शिकतोय सर. पहिल्या दिवशी चुका न करता काम तुम्ही पण केलं नसेल. रागाच्या भरात येऊन ऑर्डर सोडली की ओव्हर टाइम करायचं. हे बोलायच्या आधी तुम्ही आमच्या बायकांचा विचार केला? हा, मला सगळं माहिती आहे. तुम्हाला लवकर घरी जायचं असतं, घरातली कामं करायची असतात. हेच वुमन कार्ड आयुष्यभर खेळत राहता तुम्ही. ह्याला तुम्ही खेळ म्हणताय ना, हेच चुकीचं आहे मिस्टर खानोलकर. हा खेळ नाही, बायकांची रियालिटी आहे. बायका म्हणजे नुसती कारण. कारण घरी वेळेत जायचंय त्याला तुम्ही कारण म्हणता? घड्याळाच्या काटावर जगतो आम्ही बायका. सकाळच्या कुकरच्या शिट्टीपासून रात्री ऑफिसच्या मेल पर्यंत सगळं वेळेत करतो आम्ही. घरच्यांची मर्जी सांभाळताना ऑफिसच्या डेडलाईन सुद्धा सांभाळतो आम्ही. मुलाचा होमवर्क असो नाही तर ऑफिसचं प्रेझेंटेशन, दोन्हीत सारखंच लक्ष घालतो आम्ही. सासू सासऱ्यांच्या तब्येतीची काळजी करताना क्वार्टरली परफॉर्मन्सची सुद्धा काळजी करतो आम्ही. कामवाल्या बाईची दांडी असो, सकाळी ट्रेनची कोंडी असो, तरी पण चेहऱ्यावरती हसू ठेवतो आम्ही. 10 दिशा कमी पडतील ना इतक्या सगळीकडे धावत असतो आम्ही. तुम्हाला बायकांच्या टाइम मॅनेजमेंट बद्दल काही माहिती आहे? नाही ना? आम्ही ट्रेनमध्ये भाज्या निवडतो, लंच ब्रेकमध्ये घरच्या वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर देतो, 2 मीटिंग्सच्या मध्ये वेळ असतो ना तेव्हा घरी फोन करून घरच्यांची सासूबाईंची चौकशी करतो, आणि संध्याकाळ झाली की दुसऱ्या दिवशी टिफिनला काय आणायचं याचं प्लॅनिंग सुरू करतो. घरी जाताना बाजारातून सामान घेऊन जातो, रात्रीच्या जेवणाची तयारी करतो, घरच्यांचं जेवण झालं की दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या डाळी उसळी भिजत ठेवतो, नवऱ्याला टूर्सला जायचं असेल तर त्याचे कपडे बॅगमध्ये भरून देतो, कधी कधी तर वॉशिंग मशीन रात्री लावतो, मुलाबाळांची बडबड ऐकतो, आई बाबांची चौकशी करतो, सण वार मुंज सगळ्याची तयारी करतो, आणि मग झोपताना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काय काय करायचं याचं रिमाइंडर भरून मेल पाठवतो आणि मग झोपतो. आम्ही घराबाहेरची कामं जितकी चांगली करतो ना सर, तितकंच घर सुद्धा मन लावून सांभाळतो.